थोड्या गोंयकारांक नवीन फ्लॅट परचेस करप पॉसिबल जायना, म्हणून ते रिसेल आसलेले फ्लॅट म्हणजे सेकंड हँड फ्लॅट घेवपाक फुडें सरतात. आतां सेकंड हँड फ्लॅट घेतना कितें पळोवंक जाय, तर जो फ्लॅट ओनर तुमकां फ्लॅट विकता तेजो आनी जो बिल्डर जेच्या कडल्यान ताणें फ्लॅट विकत घेतिल्लो ताचो सेल डीड ओरिजिनल पळोवंक जाय. ओरिजिनल कित्याक, केन्ना केन्ना फ्लॅट घेतना तो फ्लॅट मॉर्टगेज करून बँकेतले वा फायनान्शियल इन्स्टिट्युशना कडल्यान लोन घेतलेलें आसता, रीण काडिल्लें आसता. आतां जेन्ना बँके कडल्यान कोणूय लोन घेता तेन्ना बँक ती प्रॉपर्टी वा तो प्रिमायसीस म्हणजे हो फ्लॅट जेच्या वरवीं तेणी लोन घेतला तो मॉर्टगेज करतात. मॉर्टगेज दोन तरेन करूं येता. एक डीड ऑफ मॉर्टगेज करून बँक सब रजिस्टरान वचून ती रजिस्टर करून घेता. सेकंड टायप जो आसता तो बँक ओरिजिनल जो सेल डीड आसता, जे डॉक्युमेंट आसता ते आपल्या कस्टडीन दवरता आनी बँकेनूच मागीर मॉर्टगेज डीड म्हणून टायप केल्लो आसता तेजेर सायन घेवन लोन डिस्पर्स करता. म्हणून ओरिजिनल सेल डीड सदांच पळोवपाचो. हालींच सुप्रीम कोर्टान एक डिसिजन दिलां की तुमच्या कडेन सेल डीड आसलो म्हटल्यारूच तुमी ओनर जाता अशें ना, तर ती प्रॉपर्टी तुमच्या कडेन कशी आयली, म्हणजे बिल्डरान तुमकां विकली बिल्डरा कडेन कशी आयली आनी जो मूळ मालक आसा जेणे बिल्डराक ती प्रॉपर्टी दिल्या डेव्हलप करपाक वा विकल्या तेच्या कडेन कशी आयली, हेका टायटल म्हणजे आमी म्हणटात तें आसप गरजेचें अशें सुप्रीम कोर्टान हालींच एक निर्णय दिवन म्हटलां. त्या भायर सुप्रीम कोर्टान अशेंय म्हटलां की फक्त सेल डीड जालो म्हणून जायना की तुमचें नांव सर्वे रिकॉर्डार येवंक जाय. हाच्या बद्दल म्हाज्या फाटल्या व्हिडिओनी हांवें तुमकां सांगिल्लेंच आसलें. महाराष्ट्र गव्हर्मेंटान हालीं केला वर्टिकल ओनरशीप, म्हटल्यार कितें, एका बिल्डिंगेन प्रत्येक फ्लोरार फ्लॅट आसतात, ते फ्लॅट प्रत्येक फ्लॅट ओनराक महाराष्ट्र गव्हर्मेंट एक प्रॉपर्टी कार्ड दितलो जेचे वरवीं अमक्या फ्लॅटाचो मालक अमको हें सिद्ध जातलें. तशें अजून गोंयांनी जावंक ना आनी चडशा जाग्यांनी अशें जाता प्रॉपर्टीर जी बिल्डींग बांदिल्ली आसता ते प्रॉपर्टीचे जे सर्वे फॉर्म आसता तितून सुद्दां फ्लॅट ओनर्सचे आसता ते नांव घालिनात. जे फ्लॅट तुमी घेवंक सोदता तेजे हावस टॅक्स आनी रिसिप्ट आनी इलेक्ट्रिसिटी बील ते सदांच इंडिविज्युअल आसता ते चॅक करूंक जाय. हावस टॅक्स रिसिप्ट म्हणजे तुमचो फ्लॅट जर सिटी एरियेन आहा जाल्यार म्युनिसिपालिटीन वचून आनी विलेजीन जर आसा तर ग्रामपंचायतीन वचून फॉर्मां घेवपाचीं आनी ती फॉर्मां फ्लॅट विकतो घेतना फ्लॅट होल्डर आसा तेज्या लागीं सायनी मारून ती फॉर्मां घेवन दवरूंक जाय. त्या भायर चवकशी करूंक जाय एप्रोप्रिएट ऑथॉरिटी म्हणजे विलेज पंचायत म्हणा किंवा म्युनिसिपालिटीन वचून चवकशी करूंक जाय की कितें तरी हावस टॅक्स एमावंट भरपाचो उरला. केन्ना केन्ना कितें आसा हावस टॅक्स म्हणटा ते भरीत ना थोडे जाण, ते 1000 रुपयाचो हावस टॅक्स जाल्लो आसता. मागीर जो पर्यंत सेकंड बायर म्हणजे ओरिजिनल फ्लॅट ओनरा कडल्यान जो परचेस करता दुसरो तेका ते भरचें पडटा, विथ इंट्रस्ट भरचो पडटा, ते ताका खबरच आसना. तशेंच थोडे जाण इलेक्ट्रिसिटी बील पेंडींग दवरलेलें आसता, खूब वर्सभर पेंडींग आसता, तेजे हजारांनी एमावंट जाल्लो आसता, ते पे करचें पडटा. जो नवो बाबडो सेकंड हँड फ्लॅट घेता तेका ते पडटा. म्हणून हे पयलींच वचून सगळे खातरजमा करून घेवपाची की ते कांयच पेंडींग ना, सगळें तेणें वेवस्थीत भरलां. सब रजिस्टरान वचून त्या फ्लॅटाचेर कितें इन्कम्बन्स जर आसा तर पळोवपाचें आनी नील इन्कम्बन्स सर्टिफिकेट म्हणून सब रजिस्टर इश्यू करता तें घेवपाचें. तुमकां जाय आनीक सेक्युरिटी जाल्यार खंयच्याय न्यूज पेपरार एक नोटीस घालपाची की अशे अशे फ्लॅट आमी रिपर्चेस करूंक सोदता, कोणाचें ऑब्जेक्शन आसा जाल्यार कळया. केन्ना केन्ना थोड्यांनी प्रायवेट लोनूय काडलेलें आसता, ताका वॅलिडिटी कांय आसना, पण कोर्टान वचोन ती वॅलिडिटी बी थरता म्हणसर वर्सां वयता. नवो फ्लॅट घेवंक पयशे आसना म्हणून थोडे लोक बाबडे सेकंड हँड फ्लॅट घेतात, पण मागीर जर त्या हेका लागून लिटिगेशन जालें तर पयशे खंयचे हाडटले होय प्रश्न आसता. म्हणून पयलींच आपणें सादूर रावूंक जाय. केन्ना केन्ना कितें आसता ओनर जे आसता फ्लॅट ओनर तेंच्या नांवार फ्लॅट आसना, सोसायटी केल्ली आसता बिल्डरान आनी त्या सोसायटीच्या नांवार फ्लॅट गेल्लो आसता तो, आनी सोसायटी शेअर सर्टिफिकेट दिता. तें तशी जर सोसायटी आसा त्या बिल्डिंगेक तर त्या सोसायटीच्या सेक्रेटरी वा प्रेजिडेंट कोण आसा तांकां मेळून, ऑफिस पेयर्स जे आसता तांकां मेळून चवकशी करूंक जाय की कितें तरी ड्यूज म्हणजे उदक कॉमन आसता, लायट कॉमन आसता, ते थोडे बरीच नात आनी ते ड्यूज मागीर वाडत गेल्ले आसता, ताका विथ इंट्रस्ट सोसायटीन क्लेम केल्लो आसता, तेंची ही डिस्प्यूट रजिस्टरान वा खंयच्या तरी कोर्टान चालू आसता. ती जर तुमी पयलींच पळयलें ना तर फाल्यां सोसायटीक विथ इंट्रस्ट हे जे मेंटेनन्स चार्जीस आसता ते तुमकां भरचे पडटा. म्हणून सोसायटी कडेन वचून पयलीं तें पळोवंक जाय. कॉमन लायट उदक आसता तेजे ड्यूज कितें सोसायटीक भरपाचें आसा, भरूंक ना जाल्यार ताका भरूंक लावंक जाय. कित्याक
मागीर नाल्यार तुमचेर येता ते तुमी पयशे दितना सोसायटीचे जे ड्यू आसा किंवा सोसायटी ट्रान्सफर करपाक कितें थोडे पयशे घेतात फी घेतात ते पे करून ते शेअर सर्टिफिकेट तुमच्या नांवार करून घेवंक जाय. फ्लॅट कसो आसा हाची तुमी एकदां चवकशी करूंक जाय. फ्लॅटाच्या वयर लिकेज बी आसा जर केन्ना केन्ना कितें जाता सोसायटीच आसना मागीर वयरसून कोणाचो फ्लॅट आसा तेजे जर वॉशरुमानसून कितें लिकेज जाता ती सरळ तुमच्या सकयल तुमच्या फ्लॅटान घाण उदक पडटा तेन्ना मागीर तुमकां सोसायटी ना वचून केसी घालच्यो पडटा. त्या परस वयर पयलीं पळोवन खरेंच जर खंय पॅच येयला उदकाचो कितें हें चॅक करूंक जाय. त्या बिल्डिंगेक जर कितें क्रॅक्स आसा कितें आसा तें चॅक करूंक जाय. तेजो सेफ्टीक टँक सोप पीट खंय आसा तेंय चॅक करूंक जाय. हें सगळें पयलींच केल्लें बरें आसता. सेफ्टीक टँक सोप पीट ओवरफ्लो जावन व्हांवतात आनी ते व्हांवले की ना मागीर सोसायटीक तो टँकर हाडून ते उसपचें पडटा उदक आनी सोसायटी ना जाल्यार तुमकां येता ते कित्याक हेल्थ डिपार्टमेंट येवन तुमचेर एक्शन घेवं शकता. त्या भायर एप्रोप्रिएट ऑथॉरिटी येवन सील करूं शकता. हेजी सगळी जतनाय घेवंक जाय. सेकंड हँड फ्लॅट घेतलो म्हणून कांय ना. शेवट घर तें घर. तुमी सेकंड हँड फ्लॅट घेतलोय जाल्यार फर्स्ट क्लास लायफ त्या फ्लॅटान काडूं शकतात. फक्त तुमकां तुमच्या फॅमिलीचो सपोर्ट जाय. खरें न्ही? तुमकां कितें दिसता?